सो हॅलो गाईज, वेलकम टू हर चॅनल. मी एकटीच आता व्लॉगमध्ये दिसते कारण की रोहित आता आंघोळ करतोय आणि मला तुला प्रँक करायचं आहे. काल आम्ही ठरवलेलं की आज व्लॉग बनवूया. म्हणजे व्लॉगमध्ये असं होतं की आपण नाश्ता बनवूया, त्याच्यामध्ये तो माझा चहा बनवणार, मी त्याचा चहा बनवणार असं होतं. सो मी विचार केला त्याच्यामध्ये थोडासा ट्विस्ट ॲड करूया. तर मी विचार करते की मी त्याला एकदम असं कडू चहा बनवेन. म्हणजे साखरच नाही टाकणार त्या चहामध्ये. बघूया त्याची रिॲक्शन काय आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आपण घेऊन आलेलं एक नवीन चॅलेंज. तर चॅलेंज आहे, तर मी सांगते. काल आम्ही ठरवलेलं की उद्या व्हिडिओ बनवूया, म्हणजेच ब्लॉग बनवूया. सो आम्ही त्या ब्लॉग मध्ये असं ठरवलंय की हा माझा चाय बनवणार आहे आणि मी ह्याचा चाय बनवणार आहे. म्हणजे नाश्ता, सगळा असा नाश्ता वगैरे, पोहे वगैरे बनवणार आहे आम्ही. कारण की आता सकाळचे 8 वाजले. त्याच्यामुळे आम्हाला भूक वगैरे खूप लागली आहे. खूप म्हणजे खूपच लागले. आता पण आता पटपट पटपट आवरायचं, आपलं ब्लॉग बनवायचं. तर मी चॅलेंज सांगते. हा माझा चहा बनवणार आहे आणि मी याचा चहा बनवणार आहे. सो आमच्या दोघांमध्ये कोण चहा चांगला बनवते, म्हणजे मी की हा, हे आपण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगायचा की कोणाचं चहा वगैरे. आम्ही सांगतो तुम्हाला कोणी असा चहा बनवलाय. सो अरे ह्याच्यामध्ये आवाज येतो भरपूर. अरे हो, सॉरी. सो हरणाऱ्या माणसांकडून आधीच आपण ठरवूया की जो एकदम बकवास चहा बनवणार आहे तो काय त्याची पनिशमेंट मी सांगू तुला की जे आपण जे बनवले ना, सगळी भांडी धुणार तो, ते पनिशमेंट. ओके सर, ठीक आहे, चला. तर आपण आता सुरुवात करतोय आपल्या ब्लॉग साठी. आपण बनवतोय आपला पहिल्यांदा आपण काय बनवणार आहे, चाय बनवणार आहे ना. अँकर आहेस का? दरवेळेला मला अँकरच वाटतात. सो आपण ना आता पोहे बनवूया आधी, चहा काय लगेच होतो. ओके. पोहे बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा कांदा कापायला लागेल. ह्याला ना ते टीव्हीवरती असं त्या माणसाने घेतलं पाहिजे ह्याला. येस, अँकरिंग चांगली करू शकतो. समिता कांदा कापते, कांदे घेऊन येतो. त्यांना सांग ना मी जेवण कसं बनवते. माझी बायको ना खूप खतरनाक होते, एक नंबर बनवते. माझे एक नंबर म्हणजे मस्त बनवते. काल रात्रीचं डाळ तिने बनवलेली, वरणाची डाळ, आणि भजी होते, कांदा भजी, आणि लोणचं होतं आमच्या घरामध्ये. पापड पण होते. पापड बनवले नव्हते मी, पापड तळले. तेच गॅसवर भाजलेले होते. गॅसवरती भाजलेले, म्हणजे तेलात नव्हते, असे डायरेक्टली गॅसवरती असतात ना, तसे भाजलेले होते. एकदम क्लास लागत होते. असलं जेवण झालं. मी 4 चपात्या खाल्लेत. हे सांगायचं असं 4 चपात्या खाल्ल्यात? हो, मग सांगायला लागतं, कारण की एवढं माझी बायको एवढी मोठी सुगरण नाही म्हटल्यानंतर त्यांना कोण सांगायला. मोठी नाही, छान, खूप छान. हा, तेच ते. तू आज खूप छान दिसतेस. काळ्या खूपच सुंदर दिसतेस. सिरियसली. मला मिरच्या दे ना, 3 मिरच्या. मी काय बोलतोय हिचं काय चाललंय. दे ना मिरच्या. तर मी तुम्हाला सांगायचं, रोहितचा रेकॉर्ड. रोहित कुठला मॅचला गेला नाही. पहिली मॅच नाही हरून आला, असं काही झालेलंच नाही. तर प्रत्येक ते कसं असतं, नवीन मॅच पहिली मॅच आपली देवाला असते, म्हणून आपण देवाला आतापर्यंत रोहित जेवढे खेळले तेवढे पहिल्या मॅच नाही. आधी पण आम्ही खेळलेले लहानपणी. त्यावेळेस लहानपणीच मला माहित नाही काय करायचं काय नाही. लहानपणी आम्ही, तुम्हाला माहिती का, लहानपणी आम्ही पहिल्यांदा त्यावेळेस, म्हणजे आमच्याकडे बाईक पण नव्हती, आम्ही सायकलीवर जायचो. आम्ही 10 किलोमीटर सायकलीवर जायचो खेळायला. क्रिकेट खेळायला 10 किलोमीटर सायकल जायचो. हे लोक पूर्ण एकदम 19 साले जगले ते गावाला. ते असतात ना, खूप जमा करून. किती तुम्ही 5-5 किती? अरे 10,000 रुपये आम्ही असे जमा करायचो, 5-5 रुपये जमा करायचो आणि बॉल आणायचो. आणि पर पर्सन किती जमा करायचं? 11 जण असेल ना, तर आम्ही 5-5 रुपये असे जमा करायचो, 55 रुपये. मग त्याच्यात आम्हाला बॉल भेटायचा. टेनिसचा एक बॉल व्हायचा, एक रबरी बॉल असतो बघा, लाल बॉल येतो रेड कलरचा. असे 2 बॉल यायचे त्याच्यामुळे. आमच्याकडे त्यावेळेस पैसे नव्हते, पण माणसं होती त्यावेळेस. पण आता माणसं आहेत पण पैसे नाहीये. आता पैसे आले तर माणसं नाही. आम्ही फक्त सुट्टीला जायचो, कारण की आम्ही तिकडे सुट्टीला जायचो. त्यावेळेस माझं तिच्याकडे लक्ष असायचं थोडंफार. ते माझे म्हणजे कसे डोळे तिकडेच लागायचे की आता मी महिना आलेला आहे, आता आलेली असेलच. मग मी इकडे असं घराकडे जाताना असं इकडे तिकडे बघत जायचं. माझी इकडे एकच अँगल असा, फक्त माझी बॉडी अशी पुढे जायची, पण असं अँगल असा मारत असा वळायचा. आम्हाला सांगायचं, आम्ही आमचं एकच गाव आहे की ह्याचं फक्त वरती आहे ह्याचं घर, आणि माझ्या मम्मीचं वरती. म्हणजे आमच्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, त्याच्यावरती आहे. खूप वर्षांपूर्वी उतरलं की थोडंसं चाललं की आमचं घर, आणि खूप चाललं की ह्यांचं घर, म्हणजे आता माझं घर. भूक लागली की मला आता ढिक्कर यायला लागले. बापरे, मला तर जाम भूक लागली. तुला काय वास आल्यानंतर असं वाटतं की आताच खायला बसावं, गरम गरम. कोण बनवतं आणि स्पेसिफिकली सांगा तुमच्या घरात. नाही, मी हे नीट करत होतो रे, व्यवस्थित करत होतो. त्यांच्या घरातले मी विचारते कोण बनवतं. अरे हो ना, प्रत्येकाच्या घरातलं कोण बनवतं असं बोलीस ना तू.
हा मग म्हणजे अच्छा असं रे, असं असं असं. असं ते माझा नवरा हेल्प करतो मला. हेल्प नाही, मीच त्याला हेल्प करते मला वाटतं. ओ नाही नाही, मी तिला हेल्प करतो मध्ये मध्ये. असं मी जॉबवरून आलो ना की मग कधी कधी ती कंटाळलेली असते ना, मग कधी कधी मग मी काय ना काहीतरी थोडंसं मग तिला चाय बनवतो, थोडंसं नाश्त्यामध्ये कधी कधी मॅगी बनवतो ना, मग मॅगी बनवून देतो तिला मस्तपैकी. मला जाम आवडते. मला छोटी माणसं पोहे समजा, पण मला मॅगी खूप आवडते. अजून पण मला मॅगी खूप आवडते. तर पोहे झाले तर टाकू. दाखवा. ओके, आता मेन चॅलेंज आलेलं आहे आपल्याला मित्रांनो. तुझा चाय टोप घे कोण कसं आणि किती छान बनवता येते. तुझा टोप घे, माझा हाय. अरे बापरे, माझा टोबा असं आहे. पहिल्यांदा बघा, पहिल्यापासून चिटिंग चालू. म्हणजे कसं छोटं भांडं असलं ना की बरोबर व्यवस्थित होतं. हे माझ्याकडे एवढा मोठा आहे. आम्ही आता भांडण धुवून घेत आहे. थोडंसं वॉश करूया याला. ओके, आता आपण चॅलेंज स्टार्ट करूया. हा माझा टोप आहे. हा माझा टोप आहे. हा माझा खूपच छोटा आहे. ए, तू मला चहा करणार आहेस, तुला माहिती आहे ना? हे करतो ना मी, कसं काय. मी ह्याला ह्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे, चल पाणी. तुझा तू ठेव, माझं मी ठेवेन बरोबर. ओके Cheating का करतोय? ओके चाळीस नाही असली माणसं. ओके ओके, थांब, गॅस मला चालू करू दे. गॅस त्याच्या चालू इथूनच सगळं ते गॅसच चालू नाही. हो, एवढा फास्ट. बस, बघूयात आता. हे घे मला तुला पाणी. पाणी, हे घे तुला पाणी. सांगते ना तू काय काय टाकतोस आता ते. मी चहापत्ती टाकतोय. हे बघा, त्याच्यामध्ये आहे. बघूया, आपला अंदाज राहत आहे. बघूयात आता कसं लागतं या. तर मी साखर टाकते आता. माझं चुकलं काय? तुझं काय चुकलं? चहापत्ती टाकली ना आधी. दे इकडे. चहा पावडर टाकते मी. ओ सॉरी. पाहूयात आता. मी थोडीशी साखर टाकतोय, जास्त नकोय. मला जास्त गुळमट आवडत नाही. आणि मी ज्यावेळेस तिला भेटायला जायचं ना, त्यावेळेस मी तिला डेली चॉकलेट न्यायचं, ओरिओ सिल्क. आणि तिला ते खूप आवडायचं. खूप म्हणजे खूप आवडायचं तिला. अजून पण आवडतं. आवडायचं म्हणजे आता पण आवडतं असं, पण खूप आवडतं तिला. असं बोलायचं होतं मला. बघा आता आपला चहा थोडासा बनतोय, करतोय थोडासा चहा. बोल ना. चहावरून एक आठवतंय मला असं आपलं, की आपण, तुला माहिती ना, आपण इथे फिरायला गेलो महाबळेश्वरला. माहिती ना चहा, ती याच्याविषयी कुठला तो पॉईंट, ऑर्थर सेट पॉईंट, माहिती ना, प्रवासात गेलेलो त्यावेळेस तिथला एक चहा घेतलेला. एवढा भंगा लागत होता ना, काय सांगू. शी यार, असं वाटलं की चहा सोडूनच द्यावा आता. आमचं असं होतं की आम्हाला फक्त गोड चहा आवडायचा. हो, फक्त एवढा गोड चहा पितात ना, तेवढ्या लेवलवरती मी चहा प्यायचे. मी तुम्हाला एवढा ग्लास असायचा तुझा ग्लास, ग्लास तिचा खूपच छोटा आहे बघा तुम्ही. हा ग्लास आहे एवढं तर असेल, एवढं भरून तिचा ग्लास खूप. आणि त्यात एवढे बटर खायचे ना, बाप रे यार. माझ्या फ्रेंड्स मला बोलायचं एकदम म्हातारी जाईल नुसतं चहा. आणि गावाकडे कसं एकदम म्हातारी माणसं चहा पितात ना असं. आणि मी ना आम्ही शाळेतून सुटल्यानंतर आमचं स्कूल 10-15-20 मिनिटाचं लांब होतं चालत जायला. तर मी चालत येत होतो, त्यात पण मी पळत जायचे. मी आणि माझी एक फ्रेंड आम्ही पळत जायचं, का आम्हाला घरी चहा बटर खायचं असतं असायचं. त्याच्यामुळे मला एक सांगायचं, आमचं जेव्हा लग्न झालेलं ना, म्हणजे आता न्यू झालेलं ना, म्हणजे लग्न झालं ना, तेव्हा ना आमच्या घरी माझी मम्मी वगैरे आम्ही वेगळी चायपत्ती वापरतो आणि लोक वेगळी चायपत्ती. तर ना एवढ्या माणसांचा चहा वगैरे मला काही अंदाजच नाही. आमच्या घरी म्हणजे अशी माझ्या पप्पा, मम्मी आणि मी 4 जण. यांच्या घरी फक्त 4 जण असायचे, त्यामुळे त्यांचे लिमिटेड. आणि माहिती की किती एवढा वेळा काही चहा वगैरे काही बनवलाच नव्हता आमच्या घरी, माझ्या मम्मीकडे. सो यांच्या इकडे एवढी सगळी माणसं, आणि लग्नाच्या वेळेला तर घरात माणसं असतात. सर कोणी आले तर चहा ठेवायला लागायचा, म्हणजे गावी वगैरे. सो मला तो अंदाजच करायचा नाही की किती चायपत्ती टाकू किंवा किती साखर टाकू. करायचा एवढे कारण की चहापत्ती आमची वेगळी होती ना, मग मला थोडा अंदाज होता की. आणि ह्याची जरा कडूच आहे ती चायपत्ती. एवढी पण नाहीये कडू, म्हणजे कडू नसेल ती, पण मला अंदाज नव्हता ना, त्याच्यामुळे मला ती कडूच वाटायचं. तो चायच मला कडू वाटायचा एकदम. सो मला हा हेल्प करायचा. आता आपला थोडासा कडलेला यायचा, थोडंसं आपल्याला त्याच्यामध्ये काय टाकायचंय, दूध टाकायचंय. दूध टाकूया. थोडंसं दूध टाकून आपण थोडंसं. तूच करतोस दुधांतच मला वाटतं पण. हो, कारण जिंकणार तर मीच आहे, बरोबर ना मित्रांनो. जिंकणार तर मीच आहे. आता एवढी थोडीशी हेल्प कर ना, की थोडंसं हे कर. ह्याला साईट आपण काढून ठेवा, कारण ह्याला साईट आवडते. साईट. हा माझा कप आहे, कुठे गेला साईट म्हणजे मलाई, दुधावरची जी साई येते ना. येस, वॉश करून घेतो. तुझ्या तू टाकतोस का मी टाकू? माझ्या टाक ना, कारण की तू बनवणारी चहा. याच्यात टाकणार. मी तुला बनवणार आहे. ओके, विसरली होतीस काय चॅलेंज? मी बोलत चहामध्ये मी टाकू का साखर? हे साखर ना बोलते, दूध. बस. किती गोड आणि सुंदर चहा दिसते माझा. वाव, मस्त आहे, मस्त आहे, एक नंबर. नाही छान आहे तसा तो, पण ठीकच आहे, ठीक आहे.
टाटा. बघूयात मित्रांनो आता कोणाचा चहा कसा झालेला आहे. मी तुम्हाला सांगतोच की चहा कसा झालेला आहे कसा नाही. नाही तू चहा छान असं म्हणजे व्यवस्थित बनवला असेल माहिती आहे मला. म्हणजे एवढा पण माझ्या एवढा चांगला नसेल असं वाटतं मला. पण बघूयात आता. वेळ आहे ना थोडस. बघूयात आता. काय तुम्हाला बघायचं बेडूक? बेडूक बघायचं तुम्हाला? नाही. बघायचं तर कमेंट मध्ये नक्की सांगा. आम्हाला बेडूक बघायचा आहे. येस. नाही दिसणार तुम्हाला बेडूक. Guys, दिसणार नाही तुम्हाला तुम्ही बेडूक. कमेंट मध्ये सांगा आम्हाला बेडूक बघायचा आहे का मला किंवा मला बेडूक बघायचा आहे. मी लगेच तुम्हाला बेडूक दाखवेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये. जर नाही तुम्ही comment दिसणार केली तर. बेडूक दिसणारच नाही. कळलं ना? त्याचा कलर थोडा का चेंज दिसतो. कलर चेंज असतं कारण की तुझा चहा हे झालाय काय खराब. नाही माझा चहा एकदम उत्कृष्ट दर्जाचा झालेला आहे मित्रांनो. वा वा मित्रांनो ह्या माणसावरती विश्वास मी ठेवलाय तुम्ही नका ठेवू. अरे यार. तूच ठेव बाकी नको ठेवायला कोणी. कळलं ना? चला दे माझा मला. cup कुठे आहे? हा मी देतो तुला कप देतो मी. मित्रांनो ओके पुढे तुझा तू होत ना माझं कसं होतोय? हा तिच्या कप मध्ये होतोय मी मित्रांनो. माझा कप दाखवते ना. दाखवतो ना छोटा कप बस झालं दाखवतो. किती देतो? माझा कारण की माझा कप मी त्यांना दाखवलाय मोठा आहे तो. माझा दाखव ना चाय. चाय दाखवतो मी त्यांना. हा बघा मित्रांनो अरे दिसायला झालंय. दिसतंय बघा. ओके हा तिचा छोटा कप आहे. आता दाखवतो. आणि हा याचा. त्यात मला चहा टाकायचा अजून. दूध टाकले मी चहा टाकते का? एवढा खास सुमी आता पोहे हे करते. त्याला वाढते आणि मला पण वाढून घेते. सुमी आता पोहे घेतले त्याच्यामध्ये. रोहित चहा घेऊन ऑलरेडी निघून गेलेला. म्हणजे तो बाहेर घेऊन गेलाय. आता आम्ही पोहे घेऊन जातोय. सो मित्रांनो आपण आता बघूयात की कोणाचा चहा किती चांगला झालेला आहे तो. पण आधी पोहे खाऊन बघूया. पोहे खायचे का आधी? ठीक आहे थोडेसे पोहे खाऊयात नंतर लगेच आपण सॉरी 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 सॉरी. वा असं बघा जरा. असं झालं. तुम्हाला पाहिजे असेल सांगा ऍड्रेस टाका आम्हाला आम्ही तुम्हाला ऑर्डर करतो झोमॅटो. हा बनवून देईल तुम्हाला. वा वा खरंच खूप छान झाले खूप सुंदर झाले. थँक्यू देवा सुदूर मला एवढी छान बायको दिलीस एवढी चांगली सुगरण. वा 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 तरी पण चाय मी चांगला बनवलेला असणार आहे मित्रांनो. कोणतरी आहे वाटतं बाहेर. आमच्या ना ह्या विंगला बोलत्या फ्लोअरला एवढी छोटी पोरं आलेत ना एवढी छोटी पोरं. प्रत्येक घरात एक छोटं पोर आहे. ते तुम्ही गाणं ऐकलं कधी म्हणते तू बी गोल मे बी गोल गोल गोल. ते आपल्याला सोडत आहे. तू बी गोल मे बी गोल. तू बी गोल मे बी गोल सब गोल गोल. वा 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 भरलं वाटतं. अरे बापरे खूपच भरलेलं दिसते वाटतं. मग चला चॅलेंज आपलं चालू करायचं आता. सो चला आता आपलं चॅलेंज सुरू करूया. पोहे खाऊन झालेले आहेत आमच्या आता. पहिला मी चहा पिणार नंतर हा पेल. ठीक आहे आणि मला खूप भूक लागली ह्याच्यापेक्षा. ओके रोहितने बनवलेला चहा. वा 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 वा. ए जे आहे ते सांगायचं तोंड असं. अरे ते गरम होतं म्हणून भाजलं मला. ओके ओके एकदम चहा बनवला एकदम मस्त चहा बनवला एकदम. बघूयात आता आता मी बघतो एकदा चहा. काय कसं बनवलंय? छान आहे खूपच छान आहे. किती सुंदर चहा बनवलाय. मस्त मस्त एकदम गोड आणि एकदम खूपच गोड झालेला आहे मित्रांनो. तुम्हाला पण असा चहा पाहिजे असेल तर मला सांगा मी तुम्हाला पार्सल करतो. ओके हा झोमॅटोने पार्सल करतो. खूपच छान झालेला आहे चहा. असं वाटतंय अजून प्यावा. मला ते नका झालं बघू. नाही मला पण बघू दे आपण आता बनवलंय ते समजायला पाहिजे ना की कसं बनवते कसं नाही.
आता तिने बनवलं चहा मी पिला ना, तर तिला पण कळायला पाहिजे ना की तिने कसा बनवलाय. मी चांगलं बरोबर बनवते ना? चहा ऑलवेज. नाही तरी पण बघ नाही एकदा. मी छान चहाच बनवते. मी चहा छान बनवते. मी पण चहा बनवलाय ना, तो आता मी टेस्ट करतो जो तिने बनवलाय तो, म्हणजे मला समजेल ना की मी कसं आहे कसं नाही. तिने बरोबर टेस्ट केलास आता. नाही हा मी बनवलेला पण आता हे घे थोडस एक तुम्ही तू बनवलेलं का पिऊ? एक गोड घे फक्त. अरे खूपच छान आहे, फक्त हा एकच गोड. चिटिंग करतोय हा. चिटिंग एकच गोड पी फक्त, बाकी काय नको, एकच गोड पी बस. नाही खूप छान, अगं खरंच खूप छान आहे म्हणून म्हटलं तुला देते. नको मला गोड नाही असं आवडत असं असं आहे की तोंडाची पूर्ण मळमळ निघून गेलेली आहे. म्हणजे तू हरलास की जिंकलास? मी हारलेलो आहे कारण की तू खूपच छान गोड, खूपच गोड बनवलाय मित्रांनो. तुम्हाला खरंच खरं सांगतो, सांग त्यांना, हेच खोटं वाटेल त्यांना. नाही नाही खरंच खूप छान बनवलंय, मस्त बनवलंय चहा. त्याने पण छान बनवलाय, पण तो हरलाय आता. येस. तू सतत तोंडाने बोलतोय तो हरलाय तो आता. अरे पण आता मी जो बनवलाय तो पण मला एकदा टेस्ट करू दे ना, बरोबर आहे ना मित्रांनो, की म्हणजे मला समजेल ना की नक्की कसा झालाय तसा नाही. आणि तिने पण जो बनवलाय तो पण तिला समजेल ना. चिटिंग बरोबर आहे ना काय? मित्रांनो. मग चिटिंग काय याच्यामध्ये हारलाय हा. चिटिंग काय आहे? हरलायच ते सांग सगळ्यांना. फक्त एकच टेस्ट घे ना, एक टेस्ट घ्यायला काय एक प्रॉब्लेम टेस्ट नसते ती, मी घेत हा? नसते एक टेस्ट. एकच घे, जास्त नकोय. ठीक आहे चला, ठीक आहे मित्रांनो, छान तिचं चहा बनवलेला आहे, छान, खूपच छान बनवलं. हा हरलाय आता, हा भांडी घासणार आहे. आपण ठरलेलं हरलेलं ते बनवून भांडी घासेल. खूपच गोड आहे. वा 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 वा. ओके मित्रांनो, बाय. मी भांडी Bye. घासून दाखवते तुम्हाला. येस. नाही नाही खरंच खूप छान चहा बनवलाय. आता मला मी पण थोडासा टेस्ट केला, नंतर पण तेवढं काही छान, थोडीशी साखर कमी होती. हिने खूपच साखर टाकलेली आणि खूपच चहा छान बनवलेला, एकदम गोड, म्हणजे मस्त बनवलेला. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा तुम्ही पण, आम्ही पाठवूया तुम्हाला पण. ओके. आणि आता आता हरलोय तर आता मला भांडी घासणं गरजेचंच आहे खूपच. तर सो चला आता बघूयात. भांडी थोडस घासतोय हा. वाईट वाटतंय खूप. हरलेलं काय वाटत, चहा चार बनवायचं रोज. हा हरलेला आहे ना, आता भांडी घासायला जाते मी दाखवते तुम्हाला ते. एखादी त्याला आता भांडी घासत नाही, केलेलं प्रमिस पूर्ण करतोय. खूपच छान बनवलंय चहा तिने. कसं वाटतं हरून? खूपच दुःख होते कारण की मला भांडी घासायला लागतात ना. थँक्यू सो मच. थोडंसं मला ते थोडं गोड बनवायला पाहिजे होता, म्हणजे ओके झाला असता. माझं थोडंसं मला वाटतं मला कमी झाला थोडासा गोड, म्हणून तो बेटर आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम व्यवस्थित बनवून जाऊया. ठीक आहे, बाय. बाय मित्रांनो. कॅरी ऑन. सो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. बाय बाय. तू चहा दे, चहा दे लवकर लवकर चहा दे. तोंड धुळा झालाय तुला आता रट्टे देतो, मला टाकलाय काळी. काय टाकली नाहीस? साहित्य ठेवायचं ना बाजूला यार. शी यार, थोडस दे, थोडस दे ना. थोडासा दे, थोडस दे, थोडस. रोहित नको रोहित. का मुले गोड झालाय का? हो बघू. अरे पण ते पेक्षा एकच तरी गोड पिऊ दे. घे तू घे लवकर घे. नाही, मी साखर टाकली नाही त्यात. का टाकली नाही? मी विसरलो, आता रिअलाइज झालं तुला छापून गेलं, मी साखरच नाही टाकली. तू गप बनवून टाकली नाहीस मला. अरे खरं रोहित, खरं. बरं एक नाही अरे एक तरी घेऊ दे की, थांब ना. आता तोंड कडू झालंय काळ्या. नको ना प्लीज ना. नको रोहित, नको. एक दे फक्त. बंद कर.